पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घेण्याची काँग्रेसची मागणी। धुळे पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून सरकारने तात्काळ दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे। काँग्रेसच्या निवेदनानुसार मागील 11 दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लिटर 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीमुळे आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे पक्षाने म्हटले आहे। तसेच गेल्या काही वर्षांत पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला असून तेल कंपन्यांनीही दरवाढीतून मोठा नफा कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींचा परिणाम वाहतूक खर्चावर होत असून त्याचा फटका जीवनावश्यक वस्तूंच्या दरांनाही बसत आहे। परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे। उत्पन्न वाढत नसताना महागाई सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान राज्यातील काही भागांत पेट्रोल व डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे। डिझेल अभावी ट्रॅक्टरद्वारे होणारी शेतीची कामे प्रभावित होत असून याचा आगामी अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सरकारने जनतेच्या हिताचा विचार करून पेट्रोल डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, तसेच राज्यभर इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हा काँग्रेसच्या तर्फे आज जे देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि कांद्याला जो शेतकऱ्यांना मार पडते, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, बेरोजगारांवर अन्याय होतोय, नीटचे पेपर या ठिकाणी फुटून गेले, विद्यार्थ्यांवर, लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि गेल्या 12 दिवसापासून 8-10 रुपये वाढलेले आणि अजून आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की अजून पण तुम्ही सुधरा, नाहीतर हे भाव पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे हे 50ला अजून 50 रुपये वाढतील, असं त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि ते तसं होताना दिसतंय। त्यांना लाज वाटते केंद्र सरकारला म्हणून 2-2 रुपये वाढवत आहे, पण हे पुरे वाढवणार आहे तर हे विरोधी पक्षांची तर जबाबदारी आहेच की त्यांना विरोध करायचा, परंतु देशातील नागरिकांनी आज आपण आपल्या जिल्ह्यात आंदोलन करतो तर किमान आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांनी आवाज उठवला पाहिजे, विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे, शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे, गृहिणींनी आवाज उठवला पाहिजे। आज सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत। ज्या वेळेस 300-400 रुपये सिलेंडरचे भाव होते तेव्हा ते नाचत होते बीजेपी वाले आणि आज तोच भाव 1000ला पोहोचलेला आहे आणि तरी त्यांना काही लाज वाटत नाही, एक पण बोलायला तयार नाही आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टीचा निषेध होतोय आणि या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहे, नागरिकांच्या भावना कळवलेल्या आहे आणि या भाववाढीचा आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्ष निषेध करतो।